नमस्कार मंडळी. आजचा आपला हा विषय जरा हटके आणि कडक आहे. बघा, आपण समाजात वावरतो, चार चौघात उठतो बसतो, प्रत्येकाशी आपण प्रेमाने आणि आदराने वागतो, कारण ती आपली संस्कृती आहे. पण कधी कधी काय होतं, आपल्या याच चांगुलपणाचा काही लोक गैरफायदा घ्यायला लागतात. मग अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की नक्की कुणाशी लढायचं आणि कुणाशी दोन हात लांब राहायचं. बघा मित्रांनो, वाघ जंगलात चालताना प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्यावरती लक्ष देत नाही, कारण त्याला आपली ताकद आणि आपली जागा माहीत असते. आयुष्यात जर तुम्हाला तुमची प्रगती टिकून ठेवायची असेल आणि आपला मान सन्मान जपायचा असेल तर काही लोकांशी पंगा घेणं टाळलंच पाहिजे. चाणक्य नीती आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर आज मी तुम्हाला अशा 7 प्रकारच्या लोकांबद्दल सांगणार आहे, ज्यांच्या नादी लागणं म्हणजे स्वतःचं वाटोळं करून घेण्यासारखं आहे. हे 7 मुद्दे नीट ऐका, कारण ते तुम्हाला आयुष्याच्या प्रवासात मोठ्या संकटातून वाचवतील. नंबर 1, मूर्ख माणूस. बघा मित्रांनो, मूर्ख माणसाच्या नादी लागणं म्हणजे साक्षात आपल्या पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. जुनी लोक म्हणायची की चिखलात दगड मारला की त्याचे शिंतोडे आपल्याच अंगावर उडतात. तसंच काहीसं या लोकांच्या बाबतीत असतं. मूर्ख माणसाला ना डोकं असतं, ना त्याला कायद्याची किंवा इज्जतीची चाड असते. तुम्ही कितीही डोकं आपटलं किंवा त्याला तर्कशास्त्र समजून सांगितलं तरी त्याला ते कधीच पटणार नाही. उलट तो स्वतःचाच मुद्दा रेटून धरेल. अशा लोकांशी वाद घालण्यात आपला वेळ, शक्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली प्रतिष्ठा फुकट जाते. आपण सुरक्षित आणि समजूतदार माणसं आहोत. मग अशा लोकांशी हुज्जत घालून आपलं वजन कशाला कमी करायचं? त्यापेक्षा अशा माणसाला लांबूनच रामराम करून आपला रस्ता धरणं, यातच आपला खरा मोठेपणा आणि शहाणपणा आहे. लक्षात ठेवा, वाघ कधी कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही. तो आपल्या रुबाबात चालत राहतो. तसंच आपणही यांच्याकडे दुर्लक्ष करून आयुष्यात पुढे जात राहायचं. नंबर 2, ज्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. बघा मित्रांनो, ज्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलेलं नाही, अशा माणसांशी लढणं म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. आपण कष्टाने समाजात मान सन्मान मिळवला असतो, आपली एक इज्जत असते आणि आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी असते. पण ज्याची इज्जत आधीच वेशीवरती टांगली आहे किंवा ज्याला कशाचंच सोयरंसुद्धा उरलेलं नाही, असा माणूस खूप घातक असतो. त्याला हरण्याची किंवा बदनाम होण्याची भीती वाटत नाही, कारण तो आधीच शून्यावर आलेला असतो. अशा माणसाशी पंगा घेतला तर तो आपल्यालाही आपल्या पातळीवरती खाली खेचण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्याला माहीत असतं की त्याचं काहीच बिघडणार नाही, पण आपलं मात्र हसं होईल. शहाण्या माणसाने नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की काचेची भांडी असणाऱ्यांनी दगड घेऊन फिरणाऱ्यांच्या नादी लागू नये. अशा लोकांपासून 2 हात लांब राहणं ही तुमची भीती नाही, तर तो तुमचा समजूतदारपणा आणि स्वतःच्या प्रतिष्ठेप्रती असलेला आदर आहे. त्यामुळे अशा लोकांशी वाद न घालता आपली शान राखून पुढे जाणंच खरं कर्तृत्व आहे. नंबर 3, राजा किंवा सत्तेत असलेले लोक. व्यवहारात वावरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की सत्तेशी आणि मोठ्या माणसाशी विनाकारण लढणं आपल्याला कधीच परवडणारं नाही. आजच्या काळात राजा म्हणजे शासन, प्रशासन किंवा अशी माणसं ज्यांच्या हातात ताकद आणि अधिकार आहेत. चाणक्य नीती सुद्धा हेच सांगते की जर समोरचा आपल्यापेक्षा कैक पटीने शक्तिशाली असेल तर त्याच्याशी उघडपणे वैर घेणं म्हणजे स्वतःचं मरण ओढवून घेण्यासारखं आहे. उगाच अंगात वारं भरलं म्हणून मोठ्या लोकांशी शिंग मोडून घेण्यात काहीच अर्थ नसतो, कारण त्यात नुकसान फक्त आपलंच होणार. अशा वेळी आपली हुशारी यातच असते की आपण शांत राहून आपली ताकद वाढवावी. सत्तेशी भांडण्यापेक्षा आपलं काम कसं चोख होईल आणि आपण स्वतःला कसं सिद्ध करू शकू याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जेव्हा तुमची वेळ येईल आणि तुम्ही स्वतः कर्तृत्वाने मोठे व्हाल, तेव्हा हीच सत्ता तुमच्या समोर नतमस्तक होईल. तोपर्यंत संयम राखा, कारण योग्य वेळेची वाट पाहणं हाच खरा मुत्सद्दीपणा आहे आणि यातच आपला आणि आपल्या कुटुंबियाचा फायदा आहे. नंबर 4, आपला गुप्त शत्रू.
मित्रांनो, सगळ्यात धोक्याचा शत्रू म्हणजे तो असतो जो आपल्या ताटात जेवतो आणि आपल्याच ताटात छेद करतो. जे लोक समोरून जी करतात, लय गोड बोलतात, पण पाठीमागून तुमचीच जिरवण्याची संधी शोधतात. अशा लोकांशी उघडपणे पंगा घेणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. उघड शत्रू आपल्याला माहीत असतो, त्यामुळे आपण सावध राहू शकतो. पण हा मैत्रीमधला शत्रू घरभेदी असतो. त्याला तुमच्या सगळ्या कमकुवत नसा माहीत असतात. अशा माणसाला जर तुम्ही आरसा दाखवायला गेलात किंवा त्याच्याशी वाद घातलात तर तो अधिकच विषारी होऊन तुमच्या प्रतिमेला धक्का लावू शकतो. अशा वेळी चाणक्य नीती सांगते की या लोकांशी भांडण करू नका, कारण ते तुमचे शब्द तुमच्याच विरुद्ध वापरतील. त्याऐवजी त्यांच्या मनाचा सुगावा न लागू देता हळूच त्यांच्यापासून अंतर वाढवा. त्यांना वाटू द्या की सगळं नीट आहे, पण तुम्ही मात्र मनातून सावध होऊन त्यांच्या प्रभावातून बाहेर पडायला पाहिजे. सापाच्या बिळात हात घालण्यापेक्षा ते बिळच लांबून टाकणं कधीही शहाणपणाचं असतं. आपली ऊर्जा अशा कपटी लोकांशी लढण्यात घालवण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष द्या, कारण तुमचं यशच अशा लोकांना चपराक देणार आहे. नंबर 5, रागीट आणि स्वतःवर ताबा नसलेला माणूस. मित्रांनो, ज्या माणसाला स्वतःच्या रागावर ताबा नाही, त्याचं डोकं म्हणजे कपाळावरती धरलेलं पेटतं कोळसं असतं, जे कधी कोणाला भाजेल याचा नेम नसतो. असा रागीट माणूस रागाच्या भरात सुदबुद हरवून बसतो. त्याला ना नात्याची पर्वा असते ना परिणामांची. अशा माणसाशी वाद घालणं म्हणजे पिसाळलेल्या जनावराच्या आड जाण्यासारखं आहे. तो माणूस स्वतःचं आयुष्य मातीमोल करतोच, पण त्याच्या नादी लागलात तर विनाकारण तुम्हालाही संकटाच्या खाईत ओढू शकतो. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे, पण लक्षात ठेवा, अशा वेळी शांत राहून तिथून बाजूला होणं ही तुमची भीती नाही, तर तुमचं शहाणपण आणि शौर्य आहे. वेड्यांशी वेडं होऊन वागलं तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक तो काय उरणार? रागीट माणसाच्या तोंडाला लागून आपली मनशांती आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा भावा तूच मोठा असं म्हणून आपला रस्ता धरणं कधीही चांगलं. कारण संयम हीच तुमची खरी ताकद आहे आणि ही ताकद तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. तुमची इज्जत तुमच्या हातात आहे, ती अशा लोकांच्या पायी तुडू नका. नंबर 6, ज्याच्याकडे शस्त्र आणि विष आहे. मित्रांनो, जुन्या काळात लोक म्हणायचे की ज्याच्या हातात शस्त्र आहे किंवा ज्याच्यापाशी विष आहे त्याच्या वाटेला कधी जाऊ नये. आपल्या भाषेत सांगायचं तर ज्या माणसाचा स्वभावच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे किंवा ज्याला नीती नियम कायदा कशाचीच भीती उरलेली नाही, अशा लोकांशी पंगा घेणं म्हणजे सरळ सरळ आगीत हात घालण्यासारखं आहे. आपण कष्टाने आपलं घरदार आणि आयुष्य सावरलेलं असतं, पण अशा लोकांना कशाचीच तमा नसते. तुमचा एक चुकीचा शब्द किंवा तुमचा इगो तुम्हाला अशा वादात अडकवू शकतो ज्यामुळे बाहेर पडणं अशक्य होऊन बसतं. विचार करा, अशा लोकांच्या नादी लागून जर आपल्या कुटुंबाला त्रास झाला किंवा आपल्या भविष्यावरती डाग लागला तर त्याला काय अर्थ आहे? आपली खरी ताकद तर अशा लोकांशी भिडण्यात नाही, तर त्यांना हुलकावणी देऊन आपल्या प्रगतीवरती लक्ष देण्यात आहे. शहाण्या माणसाने नेहमी वाघ आणि साप यांच्यापासून लांब राहावं, कारण त्यांच्याशी लढण्यात आपलं नुकसान जास्त आणि फायदा शून्य असतो. त्यामुळे आपली मर्यादा ओळखून आणि आपल्या माणसांची काळजी करून अशा लोकांपासून सन्मानाने लांब राहणं हेच खरं मर्दानगीचं आणि शहाणपणाचं लक्षण आहे. नंबर 7, श्रीमंत पण गर्विष्ठ माणूस. मित्रांनो, ज्या माणसाला आपल्या पैशाचा आणि श्रीमंतीचा माज चढलेला असतो, अशा माणसाच्या वाटेला जाणं म्हणजे स्वतःची शांतता भंग करून घेण्यासारखं आहे. अशा गर्विष्ठ माणसाला पैशाच्या पलीकडे दुसरं काहीच दिसत नाही. त्यामुळे तो माणुसकी आणि समोरच्याचा मान सन्मान पार विसरून गेलेला असतो. तुम्ही कितीही चांगल्या भावनेने त्याला काही सांगायला गेलात किंवा त्याची चूक दाखवून द्यायला गेलात
तर त्याला वाटतं की तुम्ही त्याचा अपमान करत आहात, कारण त्याच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधलेली असते. अशा माणसाशी वाद घालून किंवा त्याच्याशी नडून आपलं वजन कमी करून घेण्यात काहीच अर्थ नाही. चाणक्य नीती सांगते की अशा लोकांच्या अहंकाराला उत्तर शब्दांनी देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने दिलेले कधीही चांगलं. तुम्ही शांत राहा, कष्ट करा आणि स्वतःला इतकं यशस्वी आणि मोठं बनवा की एक दिवस तुमचं यश आणि तुमचा रुबाब बघूनच त्या समोरच्याची बोलती आपोआप बंद झाली पाहिजे. तुमची प्रगती हीच अशा लोकांसाठी सर्वात मोठी चपराक असते. त्यामुळे त्यांच्याशी पंगा घेण्यात वेळ न घालवता तीच ऊर्जा स्वतःचं साम्राज्य उभं करण्यासाठी वापरा. यातच आपला खरा मोठेपणा आहे. तर मित्रांनो, हे होते ते 7 प्रकारचे लोक. आता हे ऐकल्यावरती काही जणांना वाटेल की मग आम्ही काय घाबरायचं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. हा घाबरटपणा नाही, तर हा शहाणपणा आहे. चिखलात दगड मारला तर घाण आपल्याच अंगावर उडते. यात दगडाचं काहीच जात नाही, पण आपले कपडे मात्र खराब होतात. तसंच या लोकांशी पंगा घेतल्यावर आपली इज्जत आणि आपला वेळ खराब होतो. आयुष्यात पंगा घ्यायचाच असेल तर तो स्वतःच्या गरिबीशी घ्या, स्वतःच्या आळसाशी घ्या आणि स्वतःला मोठं करण्यासाठी घ्या. ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचून तुमचा रुबाब दाखवाल, त्या दिवशी हे 7ही प्रकारचे लोक आपोआप तुमच्या वाटेतून बाजूला होतील. शेवटी एकच लक्षात ठेवा, माणुसकी सगळ्यांशी जपा, पण स्वतःची लायकी कुणालाही विसरू देऊ नका. मंडळी, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या माणसांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.